मित्रहो, आपल्या राज्यामध्ये शेतजमीन खरेदी विक्री करण्याच्या नियमात आत्तापर्यंतचा सर्वात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने, नोकरदाराच्या दृष्टीने आणि सामान्य माणसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। प्रत्येकाला हा महत्त्वपूर्ण बदल हा माहीत असायला हवा आहे। नेमका शेतजमीन खरेदी विक्री बाबतच्या नियमातील हा बदल कोणता आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्रहो, आपल्या महाराष्ट्रात जमीन खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे। आपल्या राज्य सरकारने आता आपल्या राज्यात सुद्धा जमीन खरेदी विक्री करताना आंध्र प्रदेश व कर्नाटकच्या धर्तीवर जमीन मोजणीचा अहवाल सादर करणे अनिवार्य केले आहे। यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा निर्णय शेतकऱ्यांमधील वादविवाद टाळण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार आहे। नव्या धोरणानुसार जिरायती भागातील 20 गुंठे आणि बागायती भागातील 10 गुंठ्याच्या आतील जमिनींची खरेदी विक्री करण्यापूर्वी अधिकृत मोजणी करून घ्यावी लागणार आहे। यासाठी भूमी अभिलेख कार्यालय किंवा सामान्य शासनमान्य खाजगी संस्थेकडून मोजणी करून घेतलेला सर्वे रिपोर्ट दस्त नोंदणीच्या वेळी सादर करावा लागेल। आतापर्यंत जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी अशी कोणतीही अट नव्हती, त्यामुळे 7/12 उतारावर नोंद असली तरी प्रत्यक्षात जमिनी इतरांच्या ताब्यात असणे, शेजाऱ्यांशी सीमावाद होणे यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत होते। हे वाद न्यायालयापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास वाढत होता। नवीन नियमामुळे आता जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारांना शिस्त लागू होणार असून खरेदीदार व विक्रेत्याचा हक्क अधिक स्पष्ट होईल। दस्त नोंदणी करताना मोजणीचा अहवाल असल्यासच प्रक्रिया पूर्ण होईल, अन्यथा नोंदणी होणार नाही। सरकारचा उद्देश जमिनीवरील व्यवहार पारदर्शक करणे, भविष्यात होणारे वाद टाळणे आणि शेतकऱ्यांना सुरक्षितता देणे हा आहे। 1 एकराहून अधिक क्षेत्रातील व्यवहारांसाठी मात्र मोजणी नकाशा सादर करणे बंधनकारक नाही, असे सुद्धा या निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे। महसूल विभागाच्या या निर्णयामुळे राज्यातील व्यवहारात आता नवीन टप्पा सुरू असल्याची प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रातून व्यक्त होत आहे आणि राज्य शासनाच्या महसूल विभागाने घेतलेला निर्णय हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा राहणार आहे। मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा शेतजमीन खरेदी विक्री करताना झालेल्या नियमातील महत्त्वपूर्ण बदल आपल्या मित्रांनासुद्धा समजेल। धन्यवाद।